राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणातील आरोपी IAS अविनाश पाठक यांना घेऊन पोलीस बीडमध्ये दाखल झालेत। अविनाश पाठक बीडचे जिल्हाधिकारी असताना त्यांच्या कालावधीमध्ये 154 आदेश काढण्यात आले होते। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीती वाहन खरेदीदारांमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच एप्रिलमध्ये भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारामध्ये दमदार विक्री नोंदवली आहे। एप्रिल 2026 मध्ये देशभरात तब्बल 2,39,025 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली। हा एप्रिल महिन्यातील आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा ठरलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही वाढ 41% जास्त आहे। मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक पार्किंग शुल्कामध्ये 40% वाढीचा प्रस्ताव देण्यात आलाय। प्रस्तावाला तत्वतः मंजुरी मिळाली असून अंतिम निर्णयासाठी स्थायी समिती आणि महासभेची मंजुरी बाकी आहे। जवळपास 10 वर्षांनंतर पार्किंग दर वाढवण्याची तयारी दिसून आली आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर कंत्राटदार काही किरकोळ कामं करतायत। या कामादरम्यान एका क्रेन चालकाने क्रेन सुरू असतानाचा रील बनवल्याची बाब निदर्शनास आली आहे। रील बनवताना क्रेन चालकाकडून एखादी चूक झाली असती तर क्रेनवर काम करणाऱ्या कामगारासह बाजूने जाणाऱ्या वाहनांमधील प्रवासी वाहन चालकांच्या जीवावर बेतलं असतं। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। संबंधित क्रेन चालकाला तातडीने बडतर्फ करावं असे आदेश MSRDCने कंत्राटदाराला दिलेले आहेत। सर्वसामान्य नागरिकांना सकस, निर्भळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने एप्रिलमध्ये मोहीम राबवली। या मोहिमेअंतर्गत राज्यभरात 290 ठिकाणी छापे टाकून तब्बल 2,52,23,384 रुपये किमतीचे गुटखा, पान मसाला आणि सुगंधित सुपारी जप्त करण्यात आली आहे। त्याचबरोबर मुंबईच्या 5ही सीमेवर केलेल्या तपासणीतून 36,219 रुपये किमतीचे भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले। लोणावळ्यातील स्कायवॉक प्रकल्पात दरम्यान कुमार चौक ते टायगर पॉइंट येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची कामं पूर्ण होणार आहेत। लोणावळ्यातील नंदनवन येथील रायवूड आणि शेकडो वर्षांपूर्वीची झाडं तोडण्याचा मानस या प्रकल्पामध्ये आखलाय। पर्यावरण प्रेमींना या वृक्षतोडीला विरोध केलाय। नसरापूर येथील घटनेच्या निषेधार्थ पंढरपूरमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ करमाळा यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय। या प्रकरणी दोषीला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली आहे। देहू बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किवळे वाकड सर्व्हिस रोडच्या कामाची मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी किवळे येथे प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम आढळून आल्यामुळे त्यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना चांगलंच धारेवर धरलंय। गुणवत्ता सुधारण्याच्या यावेळी स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या। नागपूर पालिकेच्या वतीने प्रभाग 8 मधील मोमीनपुरा क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाई दरम्यान जोरदार राडा झालाय। अतिक्रमण कारवाईला विरोध केल्यामुळे पोलिसांनी स्थानिक काँग्रेस नगरसेवक वसीम खान यांना ताब्यात घेतलंय। व्यावसायिकांचे दुकान हटवण्यापूर्वी त्यांच्या पुनर्वसनाची किंवा पर्यायी जागेची वसीम खान यांनी मागणी केलेली। रेल्वे प्रवाशांकडून ऑनलाईन तिकीट बुकिंगला पहिली पसंती मिळते। तिकीट खरेदी खिडकीवरून होणार बुकिंग आता केवळ 12% आसपास राहिलंय। रेल्वेचे ॲप डाउनलोड करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढून 3.5 कोटी म्हणजे 3.5 कोटींवर पोहोचली आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, पणदूर आणि सह्याद्री पट्ट्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांची धावपळ उडाली। साताऱ्यासह पुणे बंगलोर महामार्ग परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे वाहनधारक आणि प्रवाशांची तारांबळ उडाली। मात्र गेल्या महिनाभरापासून वाढलेल्या उकाड्यानंतर वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतात काढून ठेवलेली हळद अचानक आलेल्या पावसात भिजली आणि त्यामुळे शेतकरी आता चिंतेमध्ये आहेत।
साताऱ्यातील कोयना नगर आणि पाटण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असून आंबा फळांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान काही भागांमधील वाहतूकही विस्कळीत झाली होती। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये जोरदार पाऊस झाला। धडगाव गावातील काकडदा आणि खामला परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं असून रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली तर वाहतुकीवरही परिणाम झालाय। नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत। पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। हदगाव हिमायतनगर भागातही वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झालाय। वाशिम जिल्ह्यातील मानोरा मंगरुळपीर या तालुक्यांमध्ये काही भागात जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा चांगलाच चढलेला होता। अशातच पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं कापून ठेवलेलं उन्हाळी भात पीक भिजल्यामुळे नुकसान झालंय। तर लग्नसराईमध्ये उभारलेल्या अनेक मंडपांचं वाऱ्यामुळे नुकसान झालं, त्यामुळे वऱ्हाडी मंडळींची धावपळ उडाली। यवतमाळ शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला गहू आणि पालेभाज्या पावसात भिजल्यामुळे शेतकरी संकटात सापडले। जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामध्ये पावसाने अचानक हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर आलेल्या पावसामुळे मका, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल आणि कांदा पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। जालना शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते। मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील वातावरणात गारवा निर्माण झालाय। नागरिकांना देखील काही काळ यामुळे दिलासा मिळालाय। डोलखाम परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। अचानक आलेल्या वाऱ्यामुळे अनेक लग्न मंडप, शेड आणि डेकोरेशन साहित्य कोसळून मोठं आर्थिक नुकसान झालंय। काही ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झालाय। तर लग्नसराईमध्ये नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे। शहापूर तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे मोठं नुकसान झालंय। अजितदादांची जागा आता सुनेत्रा वहिनी घेत आहेत। 2029ला सुनेत्रा पवारांनीच मुख्यमंत्री व्हावं असं विधान जय पवारांनी केलंय। जय पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीवर अखेर शिवसेनेचा भगवा फडकलाय। म्हसळा नगरपंचायतीवर नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली। यामध्ये 17 पैकी 9 जागांवर शिवसेनेला बहुमत मिळालं। राष्ट्रवादीची या निवडणुकीमध्ये पिछेहाट झाल्यामुळे सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांना मोठा धक्का बसलाय।